कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, जिथं शिक्षकांच्या टॅलेंट विषयी शंका घेतली जाते. टीईटी परीक्षेचा निकाल. हा जो निकाल आहे तो केवळ 3% लागलाय बरं का. या व्हिडिओमध्ये आपण किती उमेदवार बसले, 1ली ते 5वी, पेपर 1, पेपर 2, 6वी ते 8वी, याच्या संदर्भात पूर्णतः डिटेलमध्ये बघूया. परंतु त्या अगोदर हे नेमकं प्रकरण 3%वर का आलं, की शालेय शिक्षण विभागाच्या MSc ला फक्त टीईटी द्वारे पैसा उकळायचा आहे. याच्यावरती तुमच्या मनामध्ये थोडी जरी शंका असेल ना, तर व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा ज्यांनी टीईटी दिलेली आहे, देणार आहे, जे शिक्षक आहेत आणि जे हाडाचे शिक्षक आहेत. दिवसेंदिवस नवनवीन प्रकरणं आपल्या समोर येतात आहे आणि याच्या संदर्भातला शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून मी ऍडव्होकेट प्राध्यापक बालुशा आणि आमच्या टीमच्या मार्फत पाठपुरावा सुद्धा सुरू केलेला आहे. 23 नोव्हेंबर 2025 ला टीईटी परीक्षा घेण्यात आली. आता इथून पुढे दरवर्षी टीईटी परीक्षा होईलच, कारण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार टीईटी परीक्षा ही बंधनकारक केलेली आहे. बरं, या परीक्षेत एकूण उमेदवार जे बसले होते ते जवळपास 5.25 लाख उमेदवार होते. आणि त्याच्यानंतर ऍक्च्युअल परीक्षेला गेलेले, त्याच्यामधून पहिला पेपर, दुसरा पेपर, याच्या संदर्भातले डिटेल आपण फटाफट पाहूया. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आणि जो पास नापासचा गोंधळ आहे, जे आक्षेप आहेत, त्याच्यावरती शासनाचा काय निर्णय आहे, की ते घेणार आहेत की नाहीत, किंवा हा अंतरिम निकाल आहे, म्हणजे अर्थातच तात्पुरता आहे. जो फायनल निकाल आहे तो येणार आहे आणि 21 जानेवारी पर्यंत याच्यावरती आक्षेप आहे ते नोंदवायला जरी सांगितले असले तरी सुद्धा आता सध्या निकालामुळे शिक्षकांच्या टॅलेंट विषयी खरंच शंका निर्माण झाली. जे शिक्षक वर्षानुवर्ष उमेदवारांना शिकवतात, विद्यार्थ्यांना शिकवतात, आज त्यांची भवितव्य घडत आहे, आज त्यांच्याच वरती हे प्रश्नचिन्ह जेव्हा येतं ना, त्या काळजात खरं होतं. यांच्यावरती प्रश्नचिन्ह घेण्याच्या अगोदर जी व्यवस्थापन आहे किंवा जो शिक्षक आहे, ज्या विषयासाठी पेपर देतोय, ज्याच्या विषयासाठी तो विद्यार्थ्यांना शिकवणार आहे, त्याची परीक्षा घेतलीच जात नाही, ओव्हरऑल परीक्षा घेतली जाते आणि त्याच्यामुळे तिथं मात्र त्याचा बँड वाजतो. मित्रांनो, पाहूयात जिल्हा परिषद व माध्यमिक विभागात शिक्षक होण्यासाठी, नोकरी टिकून ठेवण्यासाठी टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा होणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे सक्तीचे करण्यात आल्याने शिक्षकांपासून आंदोलन करण्यात आलं आणि शेवटी परीक्षा घेतली, त्याचा काही उपयोग झाला नाही आणि केवळ निकाल हा 3%च लागलेला आहे. तर आपण पाहूयात की याच्यानुसार जी टक्केवारी आहे त्याच्यामध्ये कशी कशी आहे. तर 1 ते 2 परीक्षेत 3%. हा जो निकाल आहे तो कसा लागलाय आपण पाहूया. त्यानंतर तुमच्या आक्षेपावरती आणि पास नापास जो गोंधळ आहे त्याच्यावरती येते. 1ली ते 5वीचा पहिला पेपर आहे. परीक्षेत बसलेले उमेदवार, याचा तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढून ठेवू शकता. बघा, याची टक्केवारी आहे 3.08. 6वी ते 8वी गणित विज्ञान प्रकरण विषयासाठी बसलेले शिक्षक आहेत, त्याची 28.33. 6वी ते 8वी सामाजिक शास्त्र 9% टक्केवारी आहे पासिंगची. आणि जो गणित विज्ञान 6वी ते 8वी जो आहे तो आहे 28.33% आणि 1ली ते 5वी 3.8%. सोबतच समाजशास्त्राची जे आहे ते आहे 3.22%. बरं, एकूण उमेदवार किती बसले होते? बरं, फॉर्म भरलेले उमेदवार जवळपास 5.25 लाख होते, परंतु परीक्षेस बसलेले उमेदवार 3,53,952 होते. उत्तीर्ण उमेदवार केवळ 30% झालेले आहेत, केवळ 3% झालेले आहेत, सॉरी. त्यांची संख्या आहे 30,168 आणि निकाल आहे 8.53%. हा तर आपण ही परिस्थिती पाहतोय. वेगवेगळ्या पेपरमध्ये वेगवेगळी गुणोत्तरांची संख्या का आलेली आहे बघा. याच्यामध्ये सांगतात की पात्र उमेदवार जरी तेवढे असले, या उमेदवारांचा नेमकं प्रकरण काय हे लक्षात घ्या. बऱ्याच उमेदवारांना जेव्हा आन्सर की आली होती त्यानंतर बऱ्याच उमेदवारांनी आक्षेप नोंदवले आहेत, परंतु त्यातल्या कोणत्याही आक्षेपाचा विचार केला गेला नाहीये. दुसरी गोष्ट, काही उमेदवारांना आक्षेप नोंदणी करण्यासाठी त्यांना असं वाटलं की जवळपास रात्री 12 वाजेपर्यंत असेल, परंतु ते 6च्या ऐवजी 5:30 लाच तो टॅब होता, तो परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवरचा बंद झाला होता. तिसरी गोष्ट अशी आहे की बघा मित्रांनो, हा जो एनसीटीचा रूल आहे 10 जानेवारी 2014चा आहे. त्याच्यानुसार त्यांनी व्यवस्थित दिलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाचं जे जजमेंट आहे त्याच्यामध्ये त्यांनी हे मार्किंग सुद्धा केलेलं आहे.
आणि त्याच्यामध्ये उमेदवारांना ज्यांना 82 मार्क्स आहेत, इफ दे आर बिलॉंगिंग्स टू रिझर्व्ह कॅटेगरी, then definitely they will get benefit of the 5% रिलॅक्सेशन इन टीईटी. हे याच्यामध्ये तुम्ही पाहू सुद्धा शकता. बघा, याच्यामध्ये त्यांनी सुद्धा दिलेलं आहे. ओके, हे तुमच्या लक्षात येईलच की आणि हे सीटीटी साठी केलं असलं तरी सुद्धा अर्थातच सीटीटी इज इक्वॅलंट टू टीईटी आणि अर्थातच त्याच्यामुळे ते त्यांना एलिजिबल करायला हवं. बघा, आता हे लक्षात घ्या. In the view of above, it seems reasonable to allow the benefit of the anomaly of impossibility 82.5 marks in favor of SC, ST, OBC and differently able persons, which will ensure 5% relaxation by just exceeding it to tune of 0.33. In the considered view of this committee, all SC, ST, OBC differently able person securing 82 marks and above uh, out of 150 will be declared eligible at TET. बघा, आता हे केंद्राचा निर्णय असल्यामुळे केंद्रामध्ये बाकीचे जे आरक्षण आहेत त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं नाहीये, परंतु राज्यामध्ये मात्र ज्यांना 82 मार्क्स आहेत त्यांना डिक्लेअर केलं जाईल ते एलिजिबल आहे टीईटी पासिंगसाठी. याचा कोणताही विचार केलेला नाहीये. परीक्षा परिषदेने असे बरेच उमेदवार आहेत त्यांना 83 पासिंग केलेलं आहे आणि 82 ज्याला पडलेले आहेत त्याला मात्र नॉट एलिजिबल दाखवलेलं आहे. त्यामुळे निकालाचा टक्केवारी याच्यामध्ये सुद्धा गोंधळ असताना दिसतोय. आता हे प्रकरण लक्षात गेलं, याला उपाय काय? मित्रांनो, हे लक्षात घ्या. तुम्ही काय करायचंय की ऑलरेडी शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण परीक्षा परिषदेचे संपर्क साधलेला आहे. सुट्ट्यांच्या काळामध्ये त्यांच्याशी व्यवस्थित संपर्क होऊ शकला नाही, परंतु आता आपण हे सर्व त्यांना हे रूल्स रेग्युलेशन निवेदन हे सर्व देतोच आहे. पण तुम्ही काय करायचं, तर तुम्ही आक्षेप घेत असताना हा एक स्क्रीनशॉट टाका किंवा तुम्हाला जर हे लेटर पाहिजे असेल तर नक्की तुम्ही टेलिग्रामला वगैरे मेसेज करा, तुम्हाला हे मिळून जाईल. आणि तुम्ही स्वतः तुमच्या लॉग इन मधून तुमच्या बद्दलच्या आक्षेप बद्दलचं जसं तुम्ही कंप्लेंट करणार आहात तसंच तुम्ही नॉट एलिजिबल आलेलं आहे त्याच्या संदर्भातलं कंप्लेंट करा. हा आहे सावळा गोंधळ परीक्षा परिषदेचा. आता हे कंप्लेंट करणार, मग त्यांचा फेरविचार होणार, संघटनांचं आंदोलन होणार, ते तिथं जाणार, फॉलोअप घेणार आणि मग निकाल बदलून येणार. हेच तो गोंधळ आहे. शिक्षकांच्या टॅलेंट विषयी शंका का घेतली जाते? खूप वेदनादायी आहे सगळं. आता फार कमी वेळ राहिला, ऑगस्ट 2026 पर्यंत यांना बाकीचे जे सध्या कार्यरत शिक्षक आहेत त्यांना काही करून टीईटी पास करायची आहे, नाहीतर त्यांच्या नोकरीवर गदा येणार आहे. त्या संदर्भातले सर्व फिल्डिंग शालेय शिक्षण विभागानं सुरू केलेले आहे, कारण नोकरीला तुम्हाला ठेवायचं नाहीये, तुम्हाला जास्त पगार द्यायचा नाहीये. शिक्षण विभागाचा एकदम ठरलेला कार्यक्रम आहे. आणि सोबतच नवीन सुद्धा उमेदवार असे टीईटी दिलेले लाखो मध्ये आहे, ज्यांनी टेट दिलेली आहे, त्यांना सुद्धा संधी मिळावी असं शिक्षण विभागाचं म्हणणं आहे. कारण 3 वर्ष शिक्षण सेवक मध्ये त्यांना कमी पगारामध्ये ते त्यांना परवडतात, तुम्हाला गलेलट्ट पगार देण्यापेक्षा, असं त्या शिक्षण विभागाचं म्हणणं आहे. बघा, त्यांना काय वाटतं, परीक्षेमध्ये काय येतं त्याच्यापेक्षा शेवटी कागद बोलतो नाही का. तुमचे मार्क्स बोलले पाहिजेत, त्याच्यासाठी जेवढे आक्षेप आहेत ते फटाफट तुम्ही आक्षेप नोंद करायचे आहेत. जेवढ्या तुमच्या क्वेरीज आहेत त्या फटाफट नोंद करायच्या आहेत. ऑफलाईन तिथं कोणतंही एंटरटेन केलं जात नाही, परंतु जो 82 चा नियम आहे ने आक्षेप बद्दल ग्राह्य धरण्यात यावं, ऑथेंटिक लवकरात लवकर याच्या संदर्भात आपण नक्कीच पाठपुरावा करूया आणि तुमच्या प्रयत्नातून नक्कीच आपल्याला यश येईलच. कारण आपण फक्त बोलतच नाही तर करून पण दाखवतोय. पाहतच राहील.